सर्वांना नमस्कार. आज आपण प्राण्यांचा जीवनक्रम या पाठावरील स्वाध्याय अभ्यासणार आहोत. हा पाठ इयत्ता 4थी परिसर अभ्यास 1 मधील आहे. तर चला याच्या स्वाध्यायाला सुरुवात करूयात. या स्वाध्यायामधील प्रश्न पहिला आहे. यामध्ये विचारलेले आहे, जरा डोके चालवा. याची माहिती आपणास असणे गरजेचे आहे. येथे आपण आपलेही डोके चालवायचे आहे, म्हणजेच आपणही या पद्धतीचे प्रश्न मोठ्या प्रमाणात उत्तरे आपण घेऊ शकता. हेच उत्तर आपण ग्राह्य न धरता आपण यामध्ये आणखीन वाढही करू शकता. असे हे प्रश्न आहेत. यामध्ये काय विचारलेले आहे, कोंबडीच्या अंड्यातून पिल्लू बाहेर पडायला 20 ते 22 दिवस लागतात. इतर प्राण्यांच्या अंड्यातून पिल्ले बाहेर पडायला तितकेच दिवस लागत असतील का? तर कोंबडीच्या अंड्यातून पिल्लू बाहेर पडायला 20 ते 22 दिवस लागतात. तर इतर प्राण्यांनाही तितकेच दिवस इतर पक्ष्यांनाही. या स्वाध्यायातील पहिला प्रश्न आहे जरा डोके चालवा. यामध्ये कोंबडीच्या अंड्यातून पिल्ले बाहेर पडायला 20 ते 22 दिवस लागतात. इतर पक्ष्यांच्या अंड्यातून पिल्ले बाहेर पडायला तितकेच दिवस लागत असतील का? असा या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. यामध्ये आपण जर पाहिलं तर कोंबडीला 20 ते 22 दिवस लागतात आणि कोंबडी अंड्यावर बसून अंडी उबवते. त्याच पद्धतीने इतर पक्षीही आपली अंडी उबवतात, परंतु त्या अंड्यातून पिल्ले बाहेर येण्यासाठी वेगवेगळे दिवस लागतात. जसे की चिमणी आणि बुलबुल यांना 11 ते 14 दिवस लागतात. कबूतर, पोपट यांना 14 ते 20 दिवस लागतात. तसेच कोंबडी, बदक यांना 21 ते 30 दिवस लागतात. त्याच पद्धतीने गरुड किंवा शिकारी पक्षी आहेत, यांना 28 ते 35 दिवस लागतात. तर पेंग्विन हा सर्वात जास्त दिवस अंडी उबवतो, त्याला जवळपास 65 दिवस लागतात. अशा पद्धतीने अंड्यातून पिल्लू बाहेर येण्यासाठी वेगवेगळ्या पक्ष्यांना वेगवेगळे दिवस लागतात. तर चला यातील दुसरा प्रश्न पाहूयात. तर गवतात भिरभिरणारा चतुर तुम्ही नक्कीच पाहिला असेल. अंडे, सुरवंट, कोश आणि प्रौढ या 4 अवस्थांपैकी ही कोणती अवस्था आहे? तर आपण जर या ठिकाणी पाहिलं तर चतुर हा गवतावर भिरभिरणारा, आपण याला हेलिकॉप्टरही म्हणतो, आणि हे पावसाळ्यात भरपूर प्रमाणात आपणास दिसतात. तर यामध्ये जर पाहिलं तर ही चतुरची प्रौढ अवस्था आहे. तर चला यातील तिसरा प्रश्न पाहूयात. यामध्ये काय विचारलेले आहे, पालेभाजी निवडायला घेतली की काही पानांना वेगवेगळ्या आकारची भोके पडलेली दिसतात. काही पानांच्या कडा कुरतरलेल्या दिसतात. याचे कारण काय असेल? तर आपण जर पाहिलं तर भाजीचे पाने जर आपण पाहिले नीट करायला, तर ती काही कुरतडलेली किंवा त्यांना भोके पडलेली असतात. तर या ठिकाणी काय झालेले असते, तर कीटक पानावर अंडी घालतात. त्या अंड्यातून अळी बाहेर पडली की ती पाने कुरतडून खायला सुरुवात करते. त्याच पद्धतीने गोगलगाय ही पाने खाते. तर ही जी पाने खाल्लेली असतात यांनी, तर तीच पाने आपणास परत भाजीच्या स्वरूपात आलेली असतात. यामधील काही भाज्यांची पाने ना वेगवेगळ्या प्रकारची भोके पडलेली आपण पाहत असतो. तर चला चौथा प्रश्न काय आहे, पावट्याच्या किंवा मटारच्या शेंगा निवडायला घेतल्या की कधी कधी त्यांना हिरवे छोटे सजीव आढळतात. कीटकांच्या वाढीतील 4 अवस्थांपैकी ती कोणती अवस्था असते? तर पावट्याच्या किंवा मटारच्या शेंगा निवडायला घेतल्या की कधी कधी त्यांना हिरवे छोटे सजीव आढळतात, आणि हे सजीवच म्हणजे ती असते अळी अवस्था. आणि या अळी अवस्थेमध्ये ते कीटक त्या पावट्याच्या किंवा मटारच्या शेंगांमध्ये असतात. तर आपण हे अनेक वेळा पाहिलेले आहे. आपण त्यालाच कीड लागली किंवा अळी लागली असे सुद्धा म्हणतो. तर चला पुढील प्रश्न घेऊयात. या प्रश्नात काय विचारलेले आहे पहा, थोडक्यात उत्तरे लिहा.
यामध्ये काय विचारलेले आहे? पहिला प्रश्न, कोंबडीला अंडी का उबवावी लागतात? तर हा पहिला प्रश्न आहे. यामध्ये विचारलेले आहे, कोंबडीला अंडी का उबवावी लागतात? तर अंड्यामध्ये पिलांची वाढ होण्यासाठी उबेची गरज असते, म्हणून कोंबडी अंडी उबवायला अंड्यावर बसते. कोंबडी ही आपल्या शरीरातील उष्णता त्या अंड्यांवर देत असते, त्यामुळे ती अंडी उबवली जातात आणि त्यातून 20 ते 22 दिवसांमध्ये पिल्लू बाहेर येते. तर चला पुढील प्रश्न घेऊयात. अंडी उबवण्याच्या काळात कोंबडी आक्रमक का होते? दुसरा प्रश्न आहे, तर कोंबडी अंडी उबवत असते, याला 20 ते 22 दिवस लागतात, तेव्हा ती अंड्यांच्या काळजीपोटी आक्रमक बनते. आपल्या अंड्यांपाशी कोणी येऊ नये त्यासाठी त्यांच्या संरक्षणासाठी कोंबडी आक्रमक बनते. तर चला तिसरा प्रश्न आहे, फुलपाखराच्या वाढीच्या 4 अवस्था कोणत्या? तर फुलपाखराच्या वाढीच्या 4 अवस्था म्हणजे अंडी, अळी, कोश व प्रौढ अवस्था या फुलपाखराच्या वाढीच्या 4 अवस्था आहेत. तर चला चौथा प्रश्न यातला पाहूयात. कोश या अवस्थेत बिबळ्या कडवा या फुलपाखराच्या शरीरात कोणकोणते बदल होतात? तर बिबळ्या कडवा या जातीच्या फुलपाखराच्या शरीरात पहा, कोश अवस्थेत बिबळ्या कडवा काहीही खात नाही आणि कोशात बिबळ्या कडवाची वाढ पूर्ण होते. नंतर प्रौढ अवस्थेत ती फुलपाखरू कोशातूनच बाहेर येते. तर चला पुढील प्रश्न पाहूयात. यामध्ये काय आहे? चूक की बरोबर सांगा. तर चूक की बरोबर मध्ये शेळीचे पिल्लू अंड्यातून बाहेर येते. तर हे विधान चूक आहे, कारण शेळीचे पिल्लू अंड्यातून बाहेर येत नसून शेळी डायरेक्ट पिल्लाला जन्म देते आणि त्या पिल्लाला आपण करडू असे म्हणतो. तर चला पुढील प्रश्न काय आहे? चूक की बरोबर. मुंग्यांची अंडी खूप छोटी असल्याने ती सहजासहजी दिसत नाही. तर हे विधान बरोबर आहे, कारण मुंग्या ही लहान असतात आणि त्यांची अंडी ही त्यापेक्षा लहान असतात, त्यामुळे आपणाला सहजासहजी ती अंडी दिसत नाहीत. आणि तिसरा प्रश्न आहे, अंड्यातून फुलपाखराचे सुरवंट बाहेर पडतात तेव्हा त्यांना फारशी भूक नसते. तर हे चूक आहे. ज्यावेळेस अंड्यातून सुरवंट बाहेर पडतो त्यावेळेस त्याला फार भूक असते आणि तो सुरवंट ज्या पानावर ते अंडे असते ते पानही कुरतडून खातो. त्यामुळे हे तिसरे विधान काय आहे? तर चूक आहे. तर चला पुढील प्रश्न पाहू. यामध्ये काय विचारलेले आहे? गाळलेले शब्द भरा, म्हणजेच रिकाम्या जागा भरा. यामध्ये काय आहे? फुलपाखराची मादी वनस्पतीच्या पानावर टिंबटिंब घालते. तर फुलपाखराची मादी वनस्पतीच्या पानावर अंडी घालते. आणि पुढील प्रश्न आहे दुसरा, फुलपाखरांच्या टिंबटिंब सुरवंट म्हणतात. तर फुलपाखरांच्या आळीला सुरवंट असे म्हणतात. आणि यामध्ये 2 उपक्रम दिलेले आहेत, हे तुम्ही करायचे आहेत. तर कोणते उपक्रम आहेत? बिबळ्या कडवा या फुलपाखराचे चित्र काढा आणि रंगवा. म्हणजे या फुलपाखराचे तुम्ही चित्र काढायचे आहे आणि ते रंगवायचे आहे. तर इतर फुलपाखरांची रंगीत चित्रे जमा करा आणि ती वहीत चिटकवा. म्हणजे तुम्हाला वेगवेगळी प्रकारची जी फुलपाखरं दिसतात त्या फुलपाखरांची चित्रे आपण वहीमध्ये चिटकवायची आहेत. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा व अशाच पद्धतीच्या नवनवीन व्हिडिओंसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.